एवढा सत्कार चांगला झाला इथं आज एवढा पौरा मोठा झाला। सर्वप्रथम मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो, हॅपी दिवाळी बोलतो। आणि मी आता एक्झॅक्ट कामोटे येथे संकटमोचनधाम खांदेश्वर मंदिरामध्ये आहे आणि तुम्ही माझे मित्र आहात, सेम फील्डमधून आपण दोघे आहोत, तुम्ही पत्रकार आहात। तर आत्ताच माझ्या भावाने छान माहिती सांगितलेली आहे मंदिराबद्दल। तर नक्कीच तुम्ही जे जे प्रश्न विचारता त्याचे मी सविस्तर उत्तर देतो। आणि मला सांगा याच्या पुढं आपण या मंदिरचं पुढं तुम्ही काय करू शकता, आपण तुम्ही याच्यामध्ये काय काय बदल आणू शकता तुमच्या कोशिशमध्ये? नक्कीच या मंदिरात भरपूर जुनं आहे आणि याचा जीर्णोद्धार 8 ते 10 महिन्यापूर्वी झालेला आहे असं या मंदिराचे अध्यक्ष कुमार भंडारी यादव साहेब यांनी सांगितलेलं आहे। आणि मी कित्येक महिने बघतोय ते जेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हा एकदम छोटासा असा ठिकाणी बजरंगबली होते, पण आज एक भव्य दिव्य असं मंदिर आपल्याला बघायला मिळतोय। आणि नक्कीच याच्या पुढे कामोटे आणि नवी मुंबई आणि या लोकांच्या सहकार्याने भंडारी यादव नक्कीच एक भव्य दिव्य असं मंदिर बनवणार, यात काय तीळ मात्र शंका नाही आहे। ओके, याच्या पुढे कामोड्याच्या आणि नवी मुंबईच्या लोकांना एक नक्कीच भव्य दिव्य असं एक बजरंगबलीचं मंदिर। आणि माझ्या मागे मंदिराचे पुजारी आहेत धीरेंद्र शास्त्रीजी, तेही 8 ते 10 महिने झालं निस्वार्थ सेवा देत आहेत मंदिराला। आणि ते भरपूर लोक अशी येतात की निस्वार्थ सेवा आणि देवासाठी, धर्मासाठी, सनातनसाठी पाहिजे तशी आणि हवी तशी मदत देत आहेत। एवढी सर्वांचं मी लोकांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो। मी तर एक खरं गोष्ट मला अजून गोष्ट आहे जो सर एवढी तुमच्याकडे पब्लिक येते ती कशात येते, तुमचे कशात येते, काय याची भावना काय आहे याच्यामध्ये तुमची? नक्कीच रामचंद्रजी मी सांगू शकतो की जे आता सनातनच्या विचारांनी जे लोक जागृत झालेली आहेत, जी हिंदू धर्मासाठी, हिंदू रक्षणासाठी जे काय उतरलेले आहेत, त्यांच्या मनात जे भावना आहे आणि लोकांपर्यंत जी पोचलेली आहे, याचा नक्की श्रेय असे भंडारी यादवसारखे कार्यकर्ते, समाजसेवक समाजामध्ये येतात आणि लोकांना जोडतात। त्याच्यामुळं हा मंदिर आणि लोक आपल्याला बघायला मिळत आहेत। त्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही आज एवढा मोठा प्रोग्राम ठेवला